कोल्हापुरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली आहे। या संस्थेमध्ये 6 कोर्ससाठी 610 जागा उपलब्ध आहेत। सध्या पहिली प्रवेश फेरी सुरू असून त्यासाठी आतापर्यंत 1000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी नोंदणी झाली आहे। ITIच्या बरोबरीनं पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांकडून इच्छा व्यक्त होतीये। खासगी पॉलिटेक्निकसह कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय पॉलिटेक्निक सुद्धा आहे। जिल्ह्यात एकूण 21 तंत्रनिकेतन असून त्यांची प्रवेश क्षमता 6474 इतकी आहे। कोल्हापुरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये 6 अभियांत्रिकी पदविकांचं शिक्षण दिलं जातं। त्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, धातुशास्त्र यांचा समावेश आहे। या कोर्सेसची एकूण प्रवेश क्षमता 610 जागा इतकी आहे, अशी माहिती प्राचार्य नितीन सोनजे यांनी दिली। सर्व विद्यार्थ्यांना 12 जुलैपर्यंत त्यांचे अर्ज भरता येणार आहेत आणि 15 जुलैला यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे। यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत CET काउन्सिलिंग सेंटर हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फतही काउन्सिलिंग केलं जात आहे। गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये यंदा प्रवेशासाठी 1100 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे, तर संपूर्ण जिल्ह्यात हीच नोंदणी संख्या 8716 इतकी आहे। 6 जुलैपर्यंत पॉलिटेक्निकमधील पहिली प्रवेश फेरी असेल, तर अंतिम गुणवत्ता यादी 12 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे।